हॅलो, नमस्कार ताई. मी श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. कशा आहात तुम्ही? मस्त मस्त ताई. खूप दिवसापासून मी कॉल करत होती. खूप दिवसापासून. मग हा अ, मे महिना माझा फार हेक्टिक गेला, एकदम बिझी. हो. मग म्हटलं की जाऊ दे आता. मग त्यात विसरूनच गेली त्याला मी. मग आता आता म्हटलं आता 2-3 दिवसापासून मी तुम्हाला करत होती. मग मेसेज टाकून ठेवला मी तुम्हाला. हा 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 हा. हां. हां. बाकी बोला ना. शाळा सुरू झाल्या ना? आजपासून सुरू झाल्या. हो, हो, आता एकदा रुटीन सुरू झालं माझं. हां. एक छोटे छोटे एका आठवड्यात आलेले 2 अनुभव सांगायचे होते. हो, सांगा सांगा ताई. हां, हां. नाव आणि कुठून बोलता सांगायचं असेल तर सांगा. हो, सांगायचंय ना. हा. हां, हां. मी सौ नीलम दिलीप राणे. हम्म. मी सांताक्रूझ मुंबईवरून बोलतेय. हा हा. हां. मंगळवारी 3 तारीखला मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही गावी गेलेलो. मी तुम्हाला म्हणजे 1 वर्षापूर्वीच्या अनुभवामध्ये सांगितलं होतं. मी आयुर्वेदाचं करते. माझा नंबर पण मी व्हायरल केला होता आणि त्याच्यातून माझ्याकडे 2-3 कस्टमर आहेत पण माझ्याकडून त्यांनी हे घेतलं. अच्छा प्रोडक्ट अच्छा. घेतलं. हो, आणि त्यांना चांगला त्याचा अनुभव आला पण. त्याच्यासाठी घेतलं ते. माझी कंबर दुखायची म्हणून मी बेड रेस्टला होती अच्छा. आणि मला एक रस्त्यात भेटलेल्या माणसाने मला प्रोडक्ट दिलं होतं हो आणि हो मग हो. हो, आणि मग मी माझा तो अनुभव सांगितला, मी बरी झाली हं. आणि मग माझा नंबर मी दिला होता. तर बरोबर. मला खूप पण ते कराड, जळगाव या साईडचे जे लोक होते ना, त्यांच्याशी मला काही संपर्क करता नाही आला. मला खूप कॉल आले, खूप. हा हा हा. पण जे मुंबईत होते ना, हं. त्यांना मी जमेल तसं त्यांना भेटून माझ्या आहेत संपर्कात, कोण घेतायत माझ्याकडून प्रोडक्ट. हं. हां, आणि त्यांना चांगले अनुभव पण आहेत. अच्छा. तर त्याच प्रोडक्टच्या संदर्भात मी आता कोकणात गेली होती. हा हा. 3 तारीखला. हं. 4 तारीखला आम्ही कोकणात गेलो. माझ्या माहेरी गेली. हं. आम्ही तिथून आमचं काम आटोपलं आणि आम्ही सिंधुदुर्गला गेलो. हं. हं. सिंधुदुर्गला आम्ही रात्री तिथे प्रोडक्ट वगैरे दिले हं. आणि मला कणकवली जवळ आहे. हं. तर हं. माझं वय वर्ष आता 60 रनिंग आहे. अरे तर वाह! मला कणकवलीचे भालचंद्र महाराज हं. हं. अजूनपर्यंत मी त्यांचा मठ बघितला नव्हता, कारण मी तिकडच्या गावची असून पण. अच्छा. तर हं. तर माझी खूप इच्छा होती की त्या माझ्या मैत्रिणीला पण त्या मठात घेऊन जायचं, कारण ती पण स्वामींचं थोडंफार करते. हं. हं. तर तर म्हटलं की आपण ना यावेळी आपण भालचंद्र महाराजांच्या मठात जाऊया. हं. 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 आम्ही सिंधुदुर्गवरून सकाळी निघालो. आम्ही हं. गेलो, एक खेडेगाव आहे हं. हं. कणकवलीमध्ये, हं. त्या गावात गेलो. हं. तिथून आमचं आम्ही जे प्रोडक्ट देणं वगैरे होतं सगळं आम्ही काम केलं हं. हं. आणि आम्ही म्हटलं आता आम्हाला जायचं आहे त्याच भालचंद्र महाराजांच्या मठात कणकवलीला. हं. 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 तर आम्ही रस्त्याने चालत आलो. एक तर खेडेगाव, रिक्षा नाहीत, बस नाहीत. तर बरं. तर आम्ही सकाळचे 11:30 वाजून गेले होते. हं. एका याने आलो आम्ही, गाडी एसटीने आलो. तर हं. उतरलो चुकीच्या बस स्टॉपला, कारण अच्छा. गाव नवीन होता, जरी मी कोकणातली असली तरी. बरोबर. तर तर तेवढ्यातच काय माहिती कुठून एक रिक्षावाला आला. हं. तिथे हं. एका पॅसेंजरचा हे घेऊन आला, सिलेंडर घेऊन. हं. हं. तर त्याने तो सिलेंडर तिथे दिल्याच्या नंतर आम्ही म्हटलं आम्हाला या वाडीत जायचंय. तर हं. म्हणायला लागलं की मला घर नाही, आम्ही त्याचं नाव सांगितलं तर म्हणाला घर नाही माहिती, पण तुम्हाला मी नेऊन सोडतो, कारण तुम्ही चुकीच्या बस स्टॉपला उतरले. अच्छा. अच्छा. त्याने हं. आम्हाला नेऊन सोडलं. त्याचे आम्ही पैसे वगैरे दिले. आम्ही त्या घरात गेलो. त्यांना आम्ही ते प्रोडक्ट दिलं हं. आणि आम्ही परत आलो. हं. हं. परत आलो. आता नवीन गाव असल्यामुळे आम्हाला तो कुठे एसटीचा स्टॉप आहे तो आम्हाला माहिती नाही. मग बरोबर. आम्ही आपलं विचारत विचारत आलो. तर एका बाईला विचारलं, तर म्हटलं की आम्हाला ना इथून आम्हाला कणकवली मठात जायचं आहे भालचंद्र महाराजांच्या. तर आम्हाला हे कुठून मिळेल गाडी? तर हं. म्हणाली की कणकवलीत काय, इथे पण भालचंद्र महाराजांचा मठ आहे आणि हं. आज गुरुवार आहे ना, तर हं. तुम्हाला तिथे जेवण वगैरे पण मिळणार. अच्छा. हां. हं. तर खूप म्हणजे ऊन पण खूप होतं. तर हो. ती म्हणायला लागली की मी तुम्हाला नेलं असतं हो घरी, तुम्ही आता एवढे थकले आहेत. कारण हं. सकाळपासून आम्ही बाहेर पडलेलो ना. हं. तर हं. हं. म्हणाले मी नेलं असतं घरी, पण माझं घर लांब आहे. तुम्ही ना 15-20 मिनिटावरती बाजार आहे. बाजारात जावा आणि काहीतरी चहा-पाणी पहिलं खावा तुम्ही. हं. हं. काहीतरी हं. खावा आणि कारण मठात जायला तुम्हाला मग तिथून काहीतरी मिळेल.
तर आम्हाला खूप खुशी झाली की भालचंद्र महाराजांचा मठ कणकवलीत आहे तो आहे, पण इथे पण आहे आणि तिथे जेवण मिळणार आहे. मग आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये बसलो, चहा पियालो आणि म्हटलं की इथे भालचंद्र महाराजांचा मठ कुठे आहे हो? तर म्हणाले इथे भालचंद्र महाराजांचा मठ नाही, अरे भालचंद्र महाराजांचा मठ तर कणकवलीत आहे, अरे इथे स्वामींचा मठ आहे. हा हा हा, इथे जवळ स्वामींचा मठ आहे. जवळ म्हणजे जवळ नव्हता, हा रिक्षाने 250 रुपये होते. बापरे हा हा, तर आणि कणकवली तर खूपच लांब ना. हा तर तर म्हणायला लागले की इथे स्वामींचा मठ आहे. मला एवढा आनंद आमचा दोघींचा गगनात मावेना झाला. मी लगेच माझ्या ना माहेरी फोन लावला हा आणि म्हटलं की इथे ना आम्ही आलोय, त्या गावात तिकडे पण जवळ कुठेतरी आसपास स्वामींचा मठ आहे आणि तिथे जेवण आहे. तर आज आमचे दुपारचे हॉटेलमध्ये जेवायचं होतं ना आम्हाला, हा तर हा मला उपवास सोडायला मठात मिळणार आहे, आम्हाला तिथे जेवायला मिळणार आहे, पण गाड्यांचे खूप वांदे आहेत. तर काय माहिती आता तोपर्यंत आम्ही पोचू नाही पोचू. हा हा तर म्हणाली नका टेन्शन घेऊ, मला ती म्हणाली नका टेन्शन घेऊ, मिळतील काहीतरी गाड्या. मी म्हटलं हो बरोबर आहे, काय माहिती स्वामी पण येतील घ्यायला. हा, असं मी म्हणाली आणि एक 5व्या-7व्या मिनिटाला एक माणूस आला. तो त्या हॉटेलमध्ये बसला, त्याने वडापाव खाल्ला आणि आमच्याकडे बॅगा होत्या ना, तर बॅगा बघून असं म्हणाला कुठे कुडाळ? तर आम्ही म्हटलं नाही नाही म्हटलं आणि तो हॉटेलमधून बाहेर पडला. तेवढ्यात त्या हॉटेल मालकाला आम्ही बोललेलो ना की आम्हाला मठात जायचंय. तर त्या हॉटेल मालकाने त्यांना म्हणलं की ओ ह्यांना न्या, जाताना ह्यांना सोडा, काय ते देतील तुमचे पैसे. अरे वा हा, तर मग मी म्हटलं की हो आम्ही काय असतील ते पैसे देऊ, आम्हाला सोडा तिथे, कारण एक वाजून गेला होता. तर म्हणाले नको नको, मला काय तुमचे पैसे वगैरे नको, चला मी तुम्हाला सोडतो, कारण तुम्ही महिला असल्यामुळे मी तुम्हाला काय विचारू नाही शकलो की येता काय म्हणून. हा हा तर मला वाटलं त्यांची रिक्षा असेल. हा हा तर ताई 4 व्हीलर. अरे वा हा, आणि त्याच्या पण गाडीवरती मला वाटतं हो स्वामींची मूर्ती लावलेली होती, स्वामी अरे समर्थ लिहिलेलं वा होतं. मला म्हणजे जसं त्यांनी मी तुम्हाला नेतो म्हटलं ना, तसं मी पहिला माझ्या माहेरी फोन लावला. अरे मी वा म्हटलं की आम्हाला ना न्यायला गाडी आली आहे, खरंच म्हटलं स्वामी आले घ्यायला. हा, आणि एवढं रडू आलं ना. आई त्या गं. माणसाने आम्हाला नेलं, म्हणाला की मला तुमचे पैसे नकोय, चला मी तुम्हाला त्याच वाटेला चाललोय, मी तुम्हाला सोडतो. त्याने अगदी मठाच्या गेटवर नेऊन सोडलं. तर जाता जाता आम्ही आमच्या प्रोडक्टची माहिती दिली, कारण आम्ही नवीन गावात का आलोय ते पण त्याला सांगितलं. हो 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 त्याने त्याच्या वडिलांसाठी माझ्याकडचं एक प्रोडक्ट विकत घेतलं अरे वा आणि प्रोडक्ट विकत घेतलं त्यांनी हा. आणि आम्हाला त्याने सोडलं. तर मी म्हटलं की मला एक तुमच्याबरोबर फोटो पाहिजे, आपण एक सेल्फी घेऊया मठाच्या गेटचा आणि तुमचा. हा कारण आता मी कोणाला सांगणार, माझा अनुभव सांगणार किंवा मी कोणाला सांगणार तर मी दाखवायला पाहिजे ना की माझ्याकडे खरोखर कोणतरी स्वामी आले होते. आणि बरोबर आणि त्याने आम्हाला सोडलं, त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेतला आणि ते गेले. तर आम्ही तिथून गेलो, एक 5 मिनिटातच तो मठ, म्हणजे गेट पासून 5 मिनिटात वरती मठ होता. मठात गेलो तर नामस्मरण चालू होतं, अरे वा नामस्मरण केलं, आरती मिळाली आम्हाला, अरे वा आरती केली. तर आता आमच्याकडे 3-4 बॅगा, मग तिथे बर जो पावती फाडणारे होते ना, ते म्हणाले की तुमच्या बॅगा ठेवा माझ्या या टेबलाखाली आणि तुम्ही जाऊन नामस्मरणाला बसा. अरे वा नामस्मरणाला बसलो. आरतीच्या वेळी आम्हाला आतमध्ये जायला मिळालं. आरती वगैरे झाली, दर्शन घेतलं आणि आम्ही महाप्रसादाला गेलो. पाऊस सुरू झाला होता. अरे महाप्रसाद घेतला आम्ही, जेवलो वगैरे हा आणि आता आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं. बरोबर परत मठात आलो, हा. मठात फोटो वगैरे काढले. तर अरे तिथे ते मठाचे पुजारी होते, ते पण म्हणजे माझ्या बरोबर पंढरपूरला जे असतात त्यांचे ते मित्र, म्हणजे अरे ती वा एक तिथून ओळख मिळाली. ते म्हणायला लागले की माझी बहीण तर सांताक्रूज मध्येच राहते, मी अरे तुमचा नंबर माझ्या बहिणीला देतो आणि मी माझ्या बहिणीला तुम्हाला कॉल करायला सांगतो, हा असंही अरे वा म्हणाले. म्हणजे तिथे एक नवीन ओळख निघाली. तिथून बरोबर आम्ही आलो. मग आम्ही तिथून आम्हाला एसटी मिळाली, तेव्हा आम्ही मग कणकवलीत आलो. हा कणकवलीत भालचंद्र महाराजांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं एवढ्या वर्षानंतर. ते महाराज तिथे तिथे आहेत का नाही, भालचंद्र महाराज नाहीये. भालचंद्र महाराज म्हणजे माझ्या लहानपणी ते होते,
अच्छा अच्छा अच्छा. पण मला ते कधी माझं हेच नव्हतं, नशीबच नव्हतं ना भेटायचं. बरोबर जसं बरोबर. आता आम्ही अनिरुद्ध बापूंना समोरून बघतोय, भेटतोय, चरणस्पर्श घेतोय. पण हा त्यावेळी लोक चरणस्पर्श त्यांचा घ्यायचे. पण हा. आता ते नाहीये. हो हो. तर आता आपलं मी जाऊन ते दर्शन घेतलं, कारण जे आपल्याला त्यांनी बोलवायला लागतं तेव्हाच आपण जातो ना हो, नाहीतर नाही बरोबर आहे. जाणं होत. आता अरे. म्हणजे बघा की 2.5 तासावर माझं गाव आहे, तर मी कधी त्या मठात गेली नाही आणि आज 60 वर्षानंतर मला तो योग आला. बघा. तिथे गेलो, योगच आहे दर्शन बघा. वगैरे हो, हो. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही हं. आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही मुंबईला आलो. हा हा. मुंबईला आलो आम्ही शुक्रवारी. हम्म. शनिवार मध्ये गेला आणि रविवार, सोमवार, शनिवार आणि रविवार. हम्म. शुक्रवारी घरी आलो. शनिवार आणि रविवार आम्हाला महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा ट्रेनिंग असतं आयुर्वेदाचं. अच्छा अच्छा. तर तर शनिवार, रविवार मी वसईला गेली हा. ट्रेनिंगला. सुई पॅलेस हॉटेलला आमचं ट्रेनिंग असतं. हम्म. रविवारी ट्रेनिंग संपल्यानंतर मी हम्म. माझ्या मिस्टरांना कॉल केला, की आता इथून मी निघाली आहे. हम्म. आता इथून काय मिळेल तसं मी घरी पोहोचेन. हा. हां. तर तिथून पोचायला कमीत तरी 3 तास लागतातच. अच्छा. तर मी तिथे एक गाडी आली. त्या गाडीत मी आणि माझी तीच मैत्रीण माझ्याबरोबर हा. गाडीत आम्ही बसलो. गाडीत बसलो आणि पैसे देताना कधी तो माझा मोबाईल कसा माझ्या मांडीवरून खाली पडला की बॅगेत ठेवलेला पडला मला समजलं नाही. हा हा. त्या गाडीत माझा मोबाईल पडला अरे आणि अरे. हां. आणि मी गाडीतून उतरली आणि आता बससाठी जाणार. एक 10 पावलं पण गेली नाही आणि मला निशंक हो, निर्भय हो, मनारे एवढीच ती हे वाजली आणि कट झालं. तर माझ्या ते गळ्यात हेडफोन होता तर मला ऐकायला आलं हा आणि ते कट झालं. मला वाटलं कोणीतरी मला मिस कॉल दिलाय. हा आता बसमध्ये बसेन आणि कॉल करेन. हा. बसमध्ये गेली आणि बस बघते तर माझ्याकडे माझा मोबाईल नाहीये. अरे अरे त्या अरे. त्या माणसाने माझा मोबाईल उचलून लगेच स्विच ऑफ केला. बघा. हां. आता ती माझी मैत्रीण फोन लावते तर मोबाईल स्विच ऑफ. अरे अरे अरे. मोबाईल स्विच ऑफ. आता मी म्हटलं, की ताई, मीनाताई तुम्ही एक काम करा. तुम्ही माझ्या जे माझे सर आहेत, त्यांना तुम्ही कॉल लावा आणि त्यांना सांगा, की माझा मोबाईल हरवलाय. तुम्ही नीलम राणेच्या मुलाला फोन करून सांगा, की मोबाईल हरवलाय तर तुम्ही कॉल करू नका. नाहीतर घाबरतील मोबाईल स्विच ऑफ म्हणून. हो हो हो. हां. आणि मी घरी पोहोचेपर्यंत माझे मिस्टर सारखे कॉल लावतात. कारण त्यांना माहितीच नाही हे काय झालंय ते. अरे. हां. आता मी तिथून मीरा रोडवरून तिथून मी सुई पॅलेस वरून गाडीने आलेली. तिथून बस पकडून मीरा रोडला आली हा आणि मीरा रोडवरून मी ट्रेन पकडली. हा. आणि तोपर्यंत ताई मला फक्त काय आठवतंय, साईबाबा, स्वामी, अनिरुद्ध बापू, कोणतरी लक्ष्मी, मग कुलदैवत एवढी नावच आठवतात. कुठचं स्तोत्र नाही आठवत मला. अय्या. मला मला हे माहिती आहे की वस्तू हरवली की घोर कष्ट धरण स्तोत्र म्हटलं पाहिजे. बोलायचं पाहिजे. हा. पण ते स्तोत्राचं मला शेवटचं वाक्य आठवतंय. श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम प्रपटे नियतु भक्त्या सश्री दत्तप्रियो भवेत. हा. एवढंच आठवते, सुरुवात नाही आठवत आहे. अय्या. आणि मी तेवढंच बोलतेय हा. आणि स्वामी माझा मोबाईल खोलून देत. आणि बोरवलीला आली आणि मला मुलगी ट्रेन मधून उतरायला आता 2 मिनिटं होती. ट्रेन बोरवलीला लागली. हा. मी त्या मुलीला म्हटलं, तू मराठी आहेस काय ग? तर म्हणाली हो. हा. मी म्हटलं मला जरा ना युट्यूबला घोर कष्टधरण स्तोत्र सर्च करून देते ना, माझा मोबाईल हरवलाय आणि मला ना ते स्तोत्र आठवत नाहीये. तिने मला लगेच सर्च करून दिलं. ते श्रीपाद श्रीवल्लभ आल्याबरोबर मी म्हटलं बस आता मला येतंय. हा, आता मला येतंय. मग ती मुलगी म्हणाली की काकी तुम्हाला कोणाला कॉल करायचा आहे का? तर म्हटलं की नाही, मी कॉल घरी केलाय. आणि बोरवलीवरून ताई मी घोर कष्टधरण स्तोत्राला सुरुवात केली. तो बोरवली ते सांताक्रूज हा. प्रवास मी घोर कष्टधरण स्तोत्र बोलतेय नॉन स्टॉप एकदम. अरे बापरे. आणि तिथून आमच्या घरी यायला बसला एक 20-21 मिनिटं आणि तिथे लाईनला एक 20-25 मिनिटं. बरोबर. एवढा वेळ मी घोर कष्टोधरण स्तोत्र बोलतेय. बापरे. बस स्टॉपला आल्यानंतर मी स्टॉप केलं, घरी आली, कारण बस स्टॉप एकदम दरवाज्यातच आहे. अच्छा. घरी आली, हातपाय धुतले, स्वामींसमोर उभी राहिली. स्वामी माझा मोबाईल त्याने स्विच ऑफ केलाय. हा. मी मोबाईल वरती एवढा मोठा स्वामींचा, दत्तगुरूंचा आणि छोटे छोटे सगळ्याच संतांचे फोटो होते त्या याच्यामध्ये. म्हटलं मला कोणी हसणार नाही.
बोलतील की एवढा मोठा स्वामींचा फोटो लावलाय, जिथे जाते तिथे स्वामी स्वामी, प्रत्येकाना स्वामी सांगतेय. मग तिचा मोबाईल कसा हरवला? मला कोण हसणार नाही, तुम्हालाच हसतील. आणि माझे मिस्टर ओळखले, मला कोण का हसणार, मला का तू बोलतेस? मी म्हटलं तुम्हाला नाही बोलत आहे. मुलगा बोलला, पप्पा ती स्वामींना बोलतेय. स्वामी त्याला झोपायला देऊ नका, माझा मोबाईल खोलायला लावा त्याला, माझा मोबाईल त्याला खोलायला लावा. आणि ताई अक्षरशः 3 वाजता त्याने मोबाईल खोलला पहाटे. बघा. हा, आणि ती माझी मैत्रीण सारखी कॉल करतच होती. ती हा, सकाळी 7 वाजायच्या अगोदर तिने कॉल लावला, तर याने तो फोन उचलला. म्हणायला लागला की तिने सांगितलं ना असं माझ्या मैत्रिणीचा मोबाईल आहे. आंटी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मोबाईल माझ्याकडे सुरक्षित आहे. तर त्या म्हणाला की 2 मिनिटातच थांबा, त्यांचा मुलगा तुम्हाला कॉल करेल, त्याच्याशी तुम्ही बोला. मग माझ्या मुलाला त्यांनी कॉल करून सांगितलं, मम्मीचा मोबाईल एका माणसाकडे आहे, त्याला तू कॉल कर. त्याने कॉल केला. कॉल केला. तर म्हणायला लागला की माझ्याकडे मोबाईल सुरक्षित आहे, पण आता मी नाईट करून निघालोय. तर मग माझा मुलगा म्हणाला मी पण नाईट करून निघालोय, कुठे भेटायचं सांग. तर म्हणायला तू नको येऊच, कारण मी नालासोपारा राहतो. सांताक्रूज वरून मी आता गोरेगाव वरून नालासोपाऱ्याला मी जातोय, तर तू पण आता येऊ नकोस, मी नाईटला गोरेगावला येतोय. तर माझा मुलगा म्हणाला मी पण जोगेश्वरीला नाईटला येणार आहे. तर बोलला की आता तू येऊ नकोस, तू सकाळी रात्रीच माझ्याकडनं मोबाईल घे. हा, आणि त्याने तो मोबाईल घेऊन आपल्या घरी गेला. आणि त्याने मग त्याने फ्लाईट मोड वरती टाकला नाही, मग आपला तो चालूच होता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रात्री तो भेटला, त्याने मोबाईल त्याच्या हातात दिला, आणि मोबाईल हातात दिला आणि तो गेला. मी त्याला यथाशक्ती जे काय मला द्यायचं ते त्याला दिलं, कारण त्याला दिलं. पण मला हे माहिती होतं, मी त्याला माझ्या मुलाला बोलत होती, कल्पेश मोबाईल ड्रायव्हरनेच उचललाय. मोबाईल, कारण ओला गाडी मधला मोबाईल पॅसेंजर नाही उचलू शकत, ड्रायव्हरची जबाबदारी असते. बरोबर. एवढं मला माहितीये, मोबाईल ड्रायव्हरनेच उचललाय. मी म्हटलं त्याला स्वामी तुम्ही त्याला झोपायला नाही द्यायचं. आणि ताई त्या मुलाने त्याला मोबाईल दिला, त्या माणसाने मोबाईल दिला, गेला, आणि एक 10-15 मिनिटांनी पुन्हा फोन केला त्याला, आणि बोलतो की त्या मोबाईलवर जो फोटो होता ना, तो त्या माणसाने काढून घेतला, ज्याने तो मोबाईल उचलला होता ना. त्याने तो बोलतो माझ्या पॅसेंजरने मोबाईल उचललेला, मी त्याच्याकडून भांडून मोबाईल घेतलाय, की त्या आंटीचाच मोबाईल आहे असं सांगून. तर बोलतो की त्या माणसाने तो फोटो काढून घेतला, की म्हणाला तू मोबाईल विकशील, काय करशील मला माहिती नाही, पण तू ह्या फोटोचं काहीतरी करशील तर मी फोटो घेऊन जातो. पण नाही, मला 100% माहिती आहे. तो म्हणाला मी 3 वाजता फ्लाईट मोड वरून मोबाईल काढला. का काढला बोलतोय की आंटीचा मोबाईल हरवलाय, तर मग आंटी कॉल का नाही करत आहे मोबाईल वरती, म्हणून म्हणतो मी बघितलं तर मोबाईल फ्लाईट मोड वरती होता. पण मी 100 नाही 108% सांगते की असं काहीच नव्हतं, की मोबाईल त्यानेच फ्लाईट मोडला टाकला होता. त्याला स्वामीने झोपायला दिलं नसेल, तो फोटोही त्यानेच ठेवला असेल, की हा कोणतरी आहे, तो मला सारखा दिसतोय, तो माझ्या बरोबरच राहू दे म्हणून. नक्कीच. नक्कीच. म्हणून त्याने समोर सांगितलं नाही फोटो कोणी घेतलाय ते, नंतर सांगितलं ना. आणि अशा रीतीने 2 दिवसानंतर माझा मोबाईलही मला मिळाला. असे माझे छोटे छोटेसे आणि खूप सुंदरसे 2 अनुभव होते एका आठवड्यातले. खूप सुंदर. खूप छान. मी शेअर करते ताई. मी म्हटलं की अनुभव लगेच सांगायला पाहिजे, तर आपल्याला दुसऱ्या अनुभवासाठी मुभा मिळते. बरोबर. किती छान ताई. मी शेअर करते. श्री स्वामी. ताई, श्री स्वामी समर्थ.